सातपूर ITIचं वसतिगृह बनतंय मद्यपी आणि जुगारींचा अड्डा। खरोखर ही एक चिंताजनक बाब आहे। औद्योगिक क्षेत्रात करिअर करण्याचं माध्यम म्हणून सातपूर ITI संस्थेची ओळख आहे। मात्र आता ही ओळख कुठेतरी नामोनिशाण होताना दिसतेय। महाराष्ट्र शासनाकडून सातपूर ITI मध्ये वसतिगृह यासह विविध ट्रेडचे विद्यार्थ्यांना इथे शिक्षण दिले जातं। दरवर्षी नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून या ठिकाणी हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। बाहेरील विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सातपूर ITI संस्थेकडून वसतिगृहाची सोय केली जाते। विद्यार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी सुसज्ज इमारत, राहण्याची उत्तम सोय याबाबत इत्थंभूत माहिती देखील दिली जाते। मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात सुसज्ज इमारतीचा बोजवारा वाजल्याचं पाहायला मिळतंय। ज्या वसतिगृहात विद्यार्थी राहतात ती इमारत मोडकळीस आली असल्याचं देखील दिसून येत आहे। सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे पाऊस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात स्लॅब गळतो, त्यामुळे मुलांच्या बेडवर पाणी पडल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होते। तसेच इमारतीच्या बाजूला कुठल्याही प्रकारची स्वच्छता होत नसल्यानं साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांची उत्पत्ती झाल्याने वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडल्याच्या घटना समोर आल्या। या सर्व प्रकाराकडे संबंधित संस्थेचा कानाडोळा होत असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे हजारो रुपये फी भरून या वसतिगृहात राहणाऱ्या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या इमारतीच्या खिडक्या दरवाजांची पूर्णपणे तोडफोड झालेली आहे, अशा कंप्लेंट्स विद्यार्थ्यांनी दिल्यात। या वसतिगृहाच्या बाजूला मद्यप्राशन केलेल्या बाटल्या, जुगाराचे पत्ते देखील पडलेले दिसतात। त्यामुळे सातपूर ITIचं वसतिगृह हे विद्यार्थी वसतिगृह नसून मद्यपी आणि जुगारींचा अड्डा बनत चाललाय की काय हे दिसतंय। वसतिगृहाला एकच सुरक्षा रक्षक आहे। या ठिकाणी सुरक्षा रक्षक वाढवणं देखील गरजेचं आहे। या सर्व प्रकारातून सातपूर ITI हे फक्त कागदोपत्री घोडे नाचवत असताना दिसतंय। याबाबत संबंधित अधिकारी, प्रशासन हे फक्त पगारापुरते काम करत असल्याची परिस्थिती या संपूर्ण प्रकारावरून दिसते। याबाबत आम्ही पाठपुरावा केला, परंतु बांधकाम विभाग हे काम करत नसल्याचं ITI प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। याबाबत वसतिगृह अधिकारी शीला गायकवाड यांनी अधिक माहिती दिली। सध्या पावसाचे दिवस असल्यानं या ठिकाणी पाण्याचे डबके साचून डासांचं साम्राज्य आहे। विद्यार्थ्यांचं राहणं मुश्किल झालंय। याकडे संबंधित विभागानं लक्ष देऊन आमची योग्य ठिकाणी सोय करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। विद्यार्थ्यांच्या या मागणीची ITI प्रशासन दखल घेणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे।